आम्ही सारे खवय्ये. आणि आता उपासाची फ्रँकी आपण बनवतोय तर काय काय साहित्य आहे ते नीट बघायला पाहिजे. सांगा काय काय. भिजवलेला साबुदाणा, भिजवलेले वरी तांदूळ, बटाट्याचा किस, रताळ्याचा किस, शिंगाड्याचं पीठ, बटाट्याच्या सळ्या, चिंचगुळाची चटणी, ओला नारळ, आलं मिरची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट, मीठ, लिंबाचा रस, साखर आणि जिरा पावडर. साहित्य झालंच असेल लिहून तुमचं, कारण आता उपासाच्या दिवशी सुद्धा आपल्याला फ्रँकी वगैरे खायला मिळणार आहे. तर आता मला सांगा तुम्ही काय काय करताय, कसं कसं करताय. साबुदाणा भिजवलेला, नेहमीप्रमाणे 3-4 तास भिजवलेला चांगला. खिचडीला भिजवतो ना तसा. नाही, हे रात्री भिजवायला लागतात. पूर्ण असं चिकट भिजला पाहिजे ना साबुदाणा. आणि हो. तुम्ही किती तास भिजवलं. हे रात्री भिजत टाकले. रात्री टाकलं नाही, साधारण 7-8 तास तरी भिजलं दोन्ही ना. हो. वऱ्याचे वरी तांदूळ आणि ह्याचं पण प्रमाण घेताय काही. हो. काय हे 1 वाटी असेल तर ते अर्धी वाटी, कारण साबुदाणा फुगून वर येतो ना, हा म्हणून प्रमाण हे 1 वाटी तर अर्धी वाटी साबुदाणा आणि पाव वाटी शिंगाडा पीठ. अच्छा, भिजवताना साबुदाणा आहे तो अर्धी वाटी. हा. पण भिजवून तो फुगून होतो. वरी तांदूळ तितका फुगत नाही. नाही, पण म्हणजे भिजवताना जे ऍक्च्युअल आपल्याला मिळणार ते समप्रमाण आहे हा ना साबुदाणा आणि Correct. वरीचं. ओके. आणि शिंगाड्याचं पीठ आपण जे घेतो ते पाव वाटी. हो, ते पाव वाटी. काय वरी तांदूळ आणि साबुदाणा नाही तर नुसते कडक होतात, अच्छा म्हणून त्याला शिंगाडा पीठ घालायचं. अच्छा. शिंगाडा पीठ हे सगळंच लागेल. आता ओली मिरची घालायची, ती आवडीप्रमाणे हा. तिखटाची. तर फ्रँकी म्हटल्यानंतर जरा नाही. खमंग झालं तर काय हरकत नाही. आतमध्ये आपण ती खीस पण घालतो ना, त्यामुळे त्याप्रमाणे बेतानी घालायची. कारण वरनं पण मसाला घालताय तुम्ही, हा. म्हणजे अति जहाल उपासला कशाला खा. जिरा पावडर. आपलं नेहमीचं साहित्य आहे सगळं. जे आपण उपासाचे काही जिन्नस बदलत नाहीत, इन्ग्रेडियंट्स असतात ते काही बदलत नाहीत, तर नेहमीच आहे. पण आता हे जस्ट एक थोडंसं इनोव्हेशन, थोडंसं एक आयडिया तुम्हाला सुचली म्हटल्यानंतर काय, मी सुनबाईला वरीच्या याचे उपासाचे डोसे आणि बटाट्याची भाजी करून दिली होती. हा, तेव्हा मला सुचलं की हे असं केलं तर जास्त आणखी आवड निर्माण. थोडंसं मीठ. हा. आता हे आपण पाणी घालून मिक्सरमधून वाटून काढायचं. अच्छा, ठीक आहे. आम्ही हे मिक्स करून घेतो आणि मिक्सर मधनं काढून घेतो. साबुदाणा आणि वरीचे तांदूळ याचं जे आपण मिश्रण केलं तयार, ते मिक्सर मधनं व्यवस्थित बारीक करून घेतलं. आणि आता हे सारण, सारणाची तयारी. आधी काय हवंय तुम्हाला. हे काय काही कुठचाही आपण काय काय घेतलंय. रताळ्याचा खीर आणि आणि बटाट्याचा खीर. सुरणाचाही घालता येतो, फक्त सुरण मग उकडून घ्यावा लागतो, कारण सुरण खायचं. छान किसलाय काकू. फूड प्रोसेसरवर आमच्या पण मस्त डाईस तशी आहे ना, त्यामुळे ते जिरा पावडर मी घालू का. तुम्ही घाला. सांगा मला किती घालायचं. घाला. एवढी लागेल. आलं मिरची पेस्ट. आलं मिरची पेस्ट आपण त्या मिश्रणात पण घातलेली आहे आलं मिरची पेस्ट, त्यामुळे आता याला लागेल एवढीच. दाण्याचं कूट. लिंबाचा रस. ते पण छान खमंग आणि असं ब्राऊन छान केलंय. आणि तसं अगदी भुसा नाही केलाय तुम्ही दाण्याच्या कुटाचा. जाडसर ठेवलं का जाडसरच आहे. दाताखाली आलं पाहिजे. हा, छान लागेल जर असं दाताखाली आलं की. अगदी जर पावडर केली तर मग त्याचा गोळा पण होईल. जेव्हा ते सारण ओरिजिनल फ्रँकीमध्ये आपण कांदा वगैरे घालू शकतो, तो ह्याच्यात घालू शकत नाही. तर त्याची काहीतरी कुठेतरी चव अशी आली पाहिजे दाताखाली. त्याने दाण्याचं कूट, ओला नारळ वगैरे असं. हे पण थोडं लक्षात ठेवा की अगदी पावडर केली तर ते खूप चिकट गोळा होईल. त्याच्याऐवजी जर अशी भरड दाण्याचं कूट केलं खमंग, तर चवीत बदल हमखास पडतो. थोडासा लिंबाचा रस आणि साखर. मीठ घातलं नाही, मीठ घालते. घाला.
लागेल ना काकू? हो हो ते जर आंबूळ असलं का चवीला हा छान चव लागेल. उपासाला तिखट, तोंडाला चव आंबट. येते. साखर थोडी. हो साखर थोडी थोडी घालू ती स्वादाला. हो चालेल. आणि मीठ. हा. मीठ लागेल ना? हो आता हे आपण त्याला वाफवूया जरा वेळ. एक 5 मिनिटं तरी वाफवायला लागेल ना? हो हा केस जो आहे तो नुसतं पण हे सारण सुप्पब लागणार आहे, पण ते नुसतं संपवलं तर फ्रँकी कशाची करणार. त्याच्यामुळे हे शिजवून घेऊया व्यवस्थित. एक 2 मिनिटात त्याला वाफ येईल आणि मग त्याच्यानंतर बघूया की काकू कसं काय फ्रँकीत ते करतात. एक 2 मिनिटं. आपण जे सारण केलं ते सुद्धा तयार झालं, त्यामुळे आता आपल्याकडे मिश्रण तयार आहे, सारण तयार आहे. तर आता फक्त गरमागरम फ्रँकी बनवायची. तर आधी हेच लागेल ना? हो आपण थोडस तूप तव्यावरती पसरवून घेतलंय. डोसा हा डोशासारखंच पीठ आहे ते. हे बघा कन्सिस्टन्सी त्याची तशीच हवी. तापलेला नाही तवा. हा मोठा करते अजून. हे जेव्हा तुम्ही करणार आहात काकू, तर हा जो म्हणजे डोसाच म्हणूया आपण त्याला, कवर त्याचं, तर ते सुद्धा दोन्ही बाजूनी करणार का? हो का एकाच बाजूनी? नाही दोन्ही बाजूनी करणार. अच्छा म्हणजे उलटणार तुम्ही ते? हो कारण नाहीतर आपण जसं एरवी मसाला डोसा वगैरे करतो बरोबर तेव्हा आहे. फक्त नाही तर तसं जर करायचं असेल तर मग झाकण ठेवून हा वाफ आणायची हा. आणि मग हे वस्तू सगळ्या त्याच्यात घालायच्या. जर आपल्याला fold उलटायचं करायचं. नसेल तर. पण आपण करून घेऊया ना, दोन्ही बाजूनी आपण परतून घेऊया. ते तयार झालं की मग आतमध्ये हे सगळं छान मस्त भरायचं. शेव वगैरे पण आहे, बटाट्याची छान शेव आहे, दादरमध्ये चांगलीच मिळत असणार. हा खरी तर खुसखुशीत छान क्रिस्पी यम. तूप हवंय साईडनी ना? ते साईडने नाही ह्याच्या वरून घ्या. थोडंसं व्हायला पाहिजे ना ते. हो इथे वगैरे पीठ घालून. जरा करून घेतो दोन्ही बाजूनी, मग भरता येईल सारण. आता आपण याच्यावर हा जे सारण केलंय एक एक जिन्नस घालूया ना. मी देते तुम्हाला. ते अशी पसरायचं. मस्त लागणार आहे आणि पोटभरीच आहे कम्प्लीट ना. हा. एक खाल्लं की आपल्याला काय भूक लागणार चिंच नाही. गुळाची चटणी याच्यावर टाकली. बारीक करू का काय जरा? हो. आपण भरतोय तोपर्यंत. हे सजवायला तुम्ही अजून याच्यात काय काय घालाल तेवढं कमी आहे, जे उपासाला चालतं. चिंच गुळाची चटणी केलेली आहे, झकास. मीठ लागेल ना? मीठ नाही, आणि मीठ नाही. खोबरं, खोबरं आणि बटाट्याची सळी. हो. हा ओलं खोबरं, बटाट्याची सळी. आणि मग ती फोल्ड केली की फ्रँकी तयार. आता याच्यावर चवी बरोबर ती पण भरपूर पाहिजे हा. आणि ते छान क्रिस्पी झालं पाहिजे. ते आपल्या आवडीनुसार. हा ओके. आता हे आम्ही छान फोल्ड करून घेतो की ही तयार होईल खायला. आणि मग हवं तर खाल्लं असं ते टिपिकली पॅकिंग वगैरे करतात, तसं करून घेऊन खाल्लं तरी चालेल. तर पटकन साहित्य आणि कृती घ्या, म्हणजे तुम्हाला हे उपवासाला बनवता येईल. साहित्य कृती. उपवासाची फ्रँकी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला साबुदाणा, भिजवलेला वरी तांदूळ, बटाट्याचा किस, रताळ्याचा किस, शिंगाडा पीठ, बटाट्याची शेव, चिंचगूळ चटणी, ओलं खोबरं, आलं मिरची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट, मीठ, लिंबाचा रस, साखर आणि जिरेपूड. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घेऊन त्यामध्ये भिजवलेला वरी तांदूळ, शिंगाड्याचं पीठ, आलं मिरची पेस्ट, जिरेपूड, मीठ आणि पाणी घालून मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर रताळ्याचा किस, बटाट्याचा किस, जिरेपूड, आलं मिरची पेस्ट, दाण्याचं कूट, लिंबाचा रस, साखर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून वाफ काढून शिजवून घ्यावं. तवा गरम करून त्यावर तूप सोडावं. वरी आणि साबुदाण्याच्या वाटलेल्या मिश्रणाचा डोसा घालून घ्यावा. डोशावर तयार सारण, चिंचगूळ चटणी, ओलं खोबरं, बटाट्याची शेव आणि तळलेले बटाट्याचे तुकडे घालून फ्रँकी सर्व्ह करावी. अभी